विजय हनुमान मंदिर, स्टेट बँक चौक येथे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीसाठी महाआरती व हनुमान चालीसा पाठ, विविध संघटनांचा सहभाग। माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा व्हावी यासाठी स्टेट बँक चौक येथील विजय हनुमान मंदिरात एकत्र येत विविध संघटनांच्या वतीने महाआरती व हनुमान चालीसा पाठ करण्यात आले। या भक्तिपूर्ण उपक्रमात परिसरातील नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व मनपा कर्मचारी व ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने झाली। शेकडो भक्तांनी एकत्र येत भक्तिभावाने 11 वेळा हनुमान चालीसा म्हणत भगवान हनुमान चरणी माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली। त्यानंतर महाआरती करण्यात आली। यावेळी इंजिनियर सुरेश इथापे यांनी सांगितलं की अरुण काका जगताप हे सर्वसामान्यांचे नेते आहेत। त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी भरीव कार्य केलंय। त्यांची प्रकृती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी हीच श्री हनुमंताचरणी आमची प्रार्थना आहे। महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। हा उपक्रम धार्मिकतेसह सामाजिक भावनेचं उत्तम उदाहरण ठरला। एका लोकनेत्याच्या आरोग्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र आले ही एकतेची आणि माणुसकीची भावना आहे। जगताप कुटुंबियांना धार्मिकतेचा वारसा लाभलाय। त्यांच्या या कार्यामुळे परमेश्वर अरुण काकांना शक्ती आणि ताकद देऊन नगरकरांची सेवा करण्यासाठी बरं करेल असंही ते म्हणाले। अहिल्यानगर शहराचे माजी आमदार ज्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून गेले सलग 12 वर्ष काम केलं, या नगरीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं, जिल्हा बँकेचे संचालक, आयुर्वेद शास्त्र कॉलेजचे गेले अनेक वर्षे अध्यक्ष असलेले आणि या शहराचे आधारस्तंभ, या शहराच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे, रंजले गांजलेल्या अडीअडचणीत उभे राहणारे आणि धार्मिक प्रवृत्तीचे की ज्यांच्या घरामध्ये आदरणीय काकांच्या वडिलांपासून आजोबांपासून एक धार्मिक परंपरा, पंढरपूरच्या वारीची परंपरा असणार हे कुटुंब आणि हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काका हे गेल्या 15 दिवसापासून आजारी आहेत। त्यांच्या पाठीमागे या संपूर्ण शहराची नवे जिल्ह्याची जनता आहे आणि ह्या समाजाच्या ताकदीवर, या समाजाच्या श्रद्धेवर हे अरुण काका लवकर बरे व्हावेत आणि पुण्याच्या या शहरामध्ये त्यांनी पहिल्यासारखंच उभारी घ्यावी। या शहराच्या जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी ते लवकर बरे होऊन यावे ही सदिच्छा देण्यासाठी आज आम्ही या शहरातील विजय हनुमान मंदिरामध्ये अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि इतर चळवळीत तसेच आमचे महानगरपालिकेतील सर्व अभियंते, सर्व कर्मचारी, जिजाऊ ब्रिगेडच्या आमच्या सर्व भगिनी, महानगरपालिकेतील सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि शहरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे इतरही मान्यवर या सर्वांनी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून हनुमंताच्या चरणी प्रार्थना केली, हनुमान चालीसाचं पठण केलं आणि हे हनुमंता आमच्या काकांना शक्ती आणि ताकद दे आणि आजारातून लवकर बरं होऊन या शहरामध्ये, या जनतेमध्ये पुनश्च त्यांना
संधी करण्याचे त्यांना दीर्घ आयु आरोग्य लाभू दे अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या अहिल्यानगरचे लाडके माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीमध्ये गेले 15 दिवस झाले थोडीशी खालावती आहे. आम्ही हनुमान चरणी सगळ्यांनी प्रार्थना करून, हनुमान चालिसा करून, सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड असतील, 33 कक्ष असतील आणि तसेच महानगरपालिका यातील सर्व सदस्य व कार्यकारिणी अधिकारी या सर्वांनी मिळून हनुमान चालिसाचे पठण केले व हनुमानाचरणी प्रार्थना करून अरुण काका जगताप यांना, आमच्या लाडक्या माननीय आमदार अरुण काका जगताप यांची लवकर सुखरूप अहिल्यानगरी येथे पुन्हा त्यांनी इथे यावं व पूर्ण आम्हाला साथ द्यावी हीच हनुमान चरणी प्रार्थना. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.